म्हटलं म्हणजे कसं की आता मला जर काम असलं तर मी संकेत भाऊंना सांगून टाकतो बाबा तिथं जे उभा आहेत की नाही ते तुम्हाला दिसतं त्याला मी सांगून टाकतो की मला आज काही यायला जमणार नाही भाऊ आणि तू तुझं तू म्हणजे कारण आता युनिव्हर्सिटी लेवलवरती खूप टॉपच्या टीम्स असतात बघूयात. कॅच घेतला तो पळायला लागला. कॅच घेतला तो पळाला नसता तरी पुढचे प्लेअर नाही कॅच घेतल्यावर आउटच असते. काय प्रॅक्टिस चांगली झाली पण काय आता सगळं तर नमस्कार, आज आहे सोमवार 3 फेब्रुवारी आणि आज आम्ही निघालो कोल्हापूरला सॉफ्टबॉल मॅचेससाठी. सो आज काय काय होतंय ते पूर्ण फिल्मिंग करून तुम्हाला दाखवायची आज माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो आय एम ॲट होम. तर बघूयात आजच्या दिवसभरामध्ये काय होतंय. सो दिस इज हाऊ मी कॉलेजमध्ये पोहोचलोय. तर तुम्ही बघू शकता बॅक साईडला वेगवेगळ्या गाड्या आहेत पार्किंगमध्ये सध्या आम्ही. आणि इथे आमचे फ्रेंड्स एकदम बेस्ट सॉफ्टबॉल प्लेयर दिग्विजय सर, आपले पारसजी आणि आमचे सगळ्यात बेस्ट प्लेयर इथं आहेत. सो अजून मुलं यायचे आहेत. सो आम्ही थांबलो इथं आणि एक मला वाटतं अर्धा तास लागेल कोल्हापूरला पोहोचायला. मला वाटतं आत्ता जर 8-8:30 पर्यंत जर आमची गाडी इथून निघली तर 8:30 ते 10:30 तर आम्हाला वाचतील कोल्हापूरमध्ये जाऊन पोहोचायला. ज्यावेळी आम्ही पोहोचू त्यावेळी तिथे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगू कसं कसं आम्ही प्ले करणार आहे. सो आय शो यू क्लिअरली व्हॉट हॅपन्स टिल द टाइम. हे बघून घ्या. भावांनो कसं असतंय की आता म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये आता फॉर एक्झाम्पल एक लेवल्स असतात तुम्हाला माहित आहे की केंद्र लेवल, पुन्हा बीट लेवल, तालुका, पुन्हा डिस्ट्रिक्ट. आता मी एक असा प्लेअर आहे इथं, ही जी सगळी आहेत तुम्हाला दिसत ही आधीपासून आहेत बरोबर का ह्या प्लेइंग मध्ये. मी मधूनच म्हटलं म्हणजे कसं की आता मला जर काम असलं तर मी संकेत भाऊंना सांगून टाकतो बाबा तिथं जे उभा आहेत की नाही ते जे तुम्हाला दिसतं त्याला मी सांगून टाकतो की मला आज काही यायला जमणार नाही भाऊ आणि तू तुझं तू म्हणजे मॅच युनिव्हर्सिटीवर लेवलवर निघालोय. तो म्हणला ये तू काय काळजी करू नकोस आपण मॅनेज करू शकतो. सो ही गोष्ट मला खूप आवडते की माझ्या हक्काचा माणूस आहे इथं. सो मी कधीही येऊ शकतो कधीही प्ले करू शकतो. आणि तुम्हाला सांगू तो जो माणूस आहे ना एकटा होत ह्याच्या जीवावरती अख्खी मॅच जिंकतो मी ह्याच्या जीवावरती समजतंय. आम्ही काहीच खेळत नाही लिटरली सांगतो. आता त्यांच्यापाशी जाऊन तुम्हाला बोलवतो नाहीतर तुम्हाला वाटेल मी खोटं सांगतोय काय. भावांनो मला सांगा आपल्या सगळ्यात बेस्ट किंवा मॅच जिंकती कोणामुळं? या माणसामुळं का नाही. हे जर माणूस नसला जिथं जिथं मॅच पडती तिथं उठवायचं काम या भावाला असतं. आणि आजपर्यंत आज जर आम्ही युनिव्हर्सिटी लेवलवर निघालोय तर फक्त याच्यामुळे, नाहीतर आम्ही युनिव्हर्सिटी करून केंद्रात पण हारून जाईल अशी टीम आहे आमची. आम्हाला काहीच जमत नाही, एकटा माणूस खेळतो फक्त. टाळ्या वाजवा आपल्या भावासाठी. भाई मजा आया. चालू काय आवाज आवाज मला चैतन्य भाऊ गाव कुठलं आपलं पाचगणी आता इथं हॉस्टेलचं रूम आता हॉस्टेलवर रूम घेतले. स्वतः बघितलं का कॉलेजच्या स्कीम मध्ये? नाही गव्हर्नमेंट काही स्कीम नाही. सिनियर बरोबर राहतो. सिनियर सोबत किती आहे भाडा? आता आहे भरपूर. भरपूर म्हणजे काय भाडं भरपूर किती हजार आहे तरी 5 म्हणजे तिघात चौघात मिळून 5
5.5. चौघांचं मिळून 5.5. म्हणजे एकाला किती पडलं बाकी 1600-1700 पडतो. 1500. आणि मेसचं मेस 3. 3-4,500. म्हणजे दर महिन्यात तुझा खर्च 4,500 आहे. जर तुला बाहेर जायचं पण पाचगणीच्या कॉलेज नाही का तुझं? नाही, सातारला आहे. मग सातारला का नाही घेतलं? सातारला नाही, सीईटी सेल करून नाही पण. तर मला सांग बेसबॉल सोबत तुला इंट्रोड्यूस कधी झाला आपल्या कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये माहित नव्हतं नाही, फर्स्ट मॅच तू कधी खेळलीस बेसबॉल? थर्ड सेल मध्ये. कधी झाली होती डेट? आता डेट नाही. तरी मागच्या महिन्यात किंवा नाही, खूप आधी झाली. 2 महिने झाले की 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. त्या आधीची मॅच झाली. नर्वसनेस होत आला मला काय खेळायला हो तर पार्टिसिपेट केलं खरंच करून नर्वस आहे. अजून मी नर्वस आहे. काय होणार काय माहिती कोल्हापूरला सगळ्या प्रोफेशनल टीम असणार आहे तिथं. आपल्या म्हणल्यानंतर ते थोडं तर भेटणार आपल्याला तालुका जिल्हा लेवलवर आपण काय खेळत राहतो एवढं आहे. आता जर आपण युनिव्हर्सिटी लेवलला जिंकलो तर तुम्ही जाता आपण सगळे जातो जिंकूनच येतो पुढची नेक्स्ट लेवल कुठं असणार आपली एवढं काय माहिती नाही. तुम्हाला आता स्टेट चालू असणार ना. जाऊ दे. काय पण बोलू दे नर्वसनेस नाही काही बोला एवढे एक्सपर्ट लोक गाव कुठलं राहतो गाव तालुका पोलीस सांगली. इंट्रोड्यूस कुणी केलं कसं झालं बेसबॉल नाही, मी स्वतः आधी स्कूल लेवलला खेळलोय, स्टेट लेवलला खेळून झालंय मला. कैसा लगा मेरा मजाक? सॉफ्टबॉल बेसबॉल दोन्ही गेम खेळलोय मी. फक्त स्कूल नंतर मग माझा गॅप जास्त पडला. कारण की मला माहित होतं कॉलेजमध्ये की सॉफ्टबॉल बेसबॉलची टीम आहे. त्यानंतर आता मी 5th इयरला आहे BA-LLB-च्या. LLB-च्या 5th इयरला असताना मला समजलं आपल्या कॉलेजची टीम आहे सॉफ्टबॉल बेसबॉल. त्यासाठी मी माझं नाव पण दिलं. त्या अनुषंगाने मी आता बेसबॉलची आता आपली झोनलची मॅच झाली त्यामध्ये आपला 4th प्लेस बसला आपल्या कॉलेजचा. त्यामुळे आता आपण इंटरझोनलसाठी क्वालिफाय झालोय. आता इंटरझोनलच्या मॅचसाठी आपण निघालो. मला तर वाटतं आमच्या सगळ्यांमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स आहे कारण स्कूल आणि कॉलेज लेवलपासून मी आणि संकेत अशा दोघांची अशी तोंड ओळख नव्हती म्हणजे अशी ओळख नव्हती तर आम्ही दोघांनी एकमेकांना भेटलोय. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. म्हणजे आम्ही मॅचेस मध्ये त्यांच्या विरोधात चिखलीच्या टीम मध्ये असायचं, मी ताकाच्या टीम मध्ये असायचो. दोन्ही मॅचेस चांगल्या व्हायच्या, किल्लोस्करवाडी व्हायच्या विभागीय मॅचेस. त्यामुळे इंटरॅक्शन झालंय आमचं आधी सुद्धा, फक्त ओळख नव्हती, की नाव वगैरे माहिती नव्हतं एकमेकांना. कोणती टीम होती तुमची ताकदीची का त्यांची? नाही, त्यावेळी बऱ्यापैकी त्यांच्या टीमचं पारड जरा जड असायचं कारण की त्यांचं निवासी शाळा होती, त्यांचं प्रॅक्टिस रेग्युलर असायचं. म्हणजे मॅचेच्या जवळजवळ 2 महिन्यांचं कंटिन्यू प्रॅक्टिस असायचं. आमचं एवढं कंटिन्यू प्रॅक्टिस नसायचं आणि आमच्याकडे जरा इक्विपमेंटची जरा कमतरता होती. त्यांच्याकडे सगळं सेट असायचा. आमच्याकडं नुसतं बेसिक ग्लोव्स बॉल एवढं, बाकी चेस्ट गार्ड वगैरे म्हणजे कॅचरला जे लागतं ते साहित्य एवढं नसायचं आमच्याकडे. त्यावेळी फुल प्लेच असे प्रिपरेशन आमची कधी झाली नाही, त्यामुळे जरा मागं पडायचं. त्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी विभागीय स्तराला असायचा. बात तो सही है. प्रसाद पाटील यांच्याविषयी काय बोलू इच्छिता? काय तुमचे विचार आहे? प्रसाद पाटील हा युट्यूब मध्ये करिअर ग्रोथ करत आहे. मग त्याला काय आपल्या सदिच्छा कायम राहतीलच आणि त्याने म्हणजे रिझल्टची चिंता न करता कायम असं पुढे जात राहावं. रिझल्ट काय एक ना एक दिवशी भेटणारच आहे आणि त्यानंतर थोडंफार कॉलेजकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ऍज अ पर्सन तुम्ही जेवढा बोलला काय कसा आहे तुम्ही? माझ्या माहितीच्या अनुषंगाने तो तर इंट्रोवर्ट तर अजिबात नाही, अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. एक्सट्रोवर्ट आहे. कायम बोलणं त्याचं असतं. मग ते कोणत्याही विषयाचं इन डेप्थ नॉलेज थोडंफार असतं प्रत्येक गोष्टीचं.
आणि बऱ्यापैकी इंटरॅक्शन वरती त्यांनी जरा काम केलंय, पब्लिक स्पीकिंग स्किल वरती त्यांनी काम केले हे दिसून येतं. So आता आपण युनिव्हर्सिटी लेवलवर मला तर अजिबात नर्वसनेस नाही, काय त्याच्यापेक्षा हाय प्रेशर मॅचेस डील केले आणि जिंकलो काय हारलो काय आपण स्पोर्ट्स साठी जाणार आहे, एक आनंद म्हणून जाणार आहे. आणि पहिली गोष्ट आपण झोनल साठी 4th क्रमांकला आलोय, तिथं जाऊन चान्सेस थोडेफार कमी आहेत नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कारण तिथे टफ टीम असणार आहे, तिथे महावीरची टीम असणार आहे आणि कोल्हापूर सादर कॉलेज पण टीम असणार आहे. त्यामुळे जर टीमचे चान्सेस जरा थोडेफार आहेत तर तरी पण आपण आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. त्यामुळे काय जास्तीत जास्त आपल्याला जो आउटपुट भेटेल त्याच्यावरती आपण फोकस करायचा. आपला 4th क्रमांक आलेला. हो 4th क्रमांक बसला तो पण संकेतचेच. त्यामध्ये आपल्या टीमचा जो कॅप्टन आहे संकेत बांगमारे त्याने खूप प्रयत्न केले. तो बेस्ट क्रिकेटर ऑफ द टुर्नामेंट पण झाला. त्याने एका मॅच मध्ये सलग 2 होम रन्स मारल्या आणि त्यानं त्याचे म्हणजे वैयक्तिकरित्या जर म्हणायला गेलं तर त्याने त्याचा बेस्ट दिला. फक्त बाकी टीम थोडेफार काही क्षेत्रामध्ये जरा कमी पडली, म्हणजे जसं की आमचं फिल्डिंग मध्ये कोऑर्डिनेशन थोडंफार राहिलं आणि थोडेफार रूल्स रेग्युलेशन जे होते ते जरा आमच्या टीम मध्ये मेंबर्स त्यामध्ये मी पण सामील आहे की जरा गॅप असल्यामुळे मला पण समजलं नाही लवकर कधी कोणती ऍक्शन घेतली पाहिजे. त्यामुळे थोडंफार आमच्या चुका मायनर मिस्टेक्स झाल्या आणि त्यामुळे थोडंफार आमचा 4th क्रमांक आला. बाकी व्यवस्थित झालं. तर खूप खूप धन्यवाद आपल्याशी इंटरॅक्शन केल्याबद्दल. ऍक्च्युली या ज्या मॅचेस आहेत त्या पण मी लहानपणापासून देतो. ऍक्च्युली सॉफ्टबॉलच्या नाही, रनिंगच्या टाइप मध्ये. म्हणजे मी फर्स्ट स्टँडर्ड पासून 100 मीटर असो 200 मीटर मोस्टली मी स्प्रिंट रनर राहिलोय, म्हणजे 100 मीटर 200 मीटर साठी. सो कोणतीही मॅचेस असो कोणतीही कॉम्पिटिशन असो त्यामध्ये नर्वसनेस प्रत्येकालाच वाटतो इनिशियली. जो आपण म्हणतो ना पूर्णच काय पटून जाणं, पूर्णच भीती वाटणारी नाही मला हे करायचं नाहीये एवढी भीती कुठल्याही गोष्टीची वाटत नाही. कारण आता सवय झाली त्या गोष्टीची. कॉम्पिटिशन, लाईफ इज कॉम्पिटिशन असं वाटायला लागलं. सो आता तुम्ही माझ्या 2 टीममेट्स जे काय त्यांचे जे काय एक्सपिरियन्स आहे ते समजून घेतले. सो तुम्हाला डायरेक्टली आता मी स्टेडियम वरती त्या ग्राउंड वरती जे काय असेल ते बोलतो. तोपर्यंत जरा व्ह्यू एन्जॉय करूया. ट्रान्झिशन
तर आमचे जे कॅप्टन आहेत ते आम्हाला म्हणले की 12 वाजेपर्यंत तरी आपला डाव चालू होईल, तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा किंवा खाऊन घ्या असं सांगितलंय. इथं बघा आमची मॅच होणार आहे, इथं आमची टीम आहे, पलीकडे VCची टीम आहे, अजून मला वाटतं टीम्स यायच्या आहेत. तर तुम्ही ॲथलेटिक्स पेव्हिलियन पण बघाल की यावरती मल्टीपर्पज हे ग्राउंड आहे. इथं रनिंगवाले प्लस आता आमची सॉफ्टबॉल बेसबॉलची स्पर्धा आहे. आता मगाशी आपण तिथं होतो राईट. हां, सो आणि इकडं काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. सो दिस इज इट. आणि जे काही मॅचचं शूटिंग असेल ते मी कुणाला तरी शूटिंग करायला सांगेन, ते तुम्ही नक्की बघा. मॅच खूप जबरदस्त होणार आहे, कारण आता युनिव्हर्सिटी लेवलवरती खूप टॉपच्या टीम्स असतात. आता बघूयात, महाविद्यालय वर्सेस YC लॉ कॉलेज कराड यांच्यासोबत मॅच आहे. पूर्ण मॅच तुम्हाला दाखवतो, मजा येईल तुम्हाला बघून. जिंकणार तर आम्हीच आहे, काळजी नसावी. बघूया तरी, टीम समोरची टफ आहे. ते नाव काय आहे आता गेलं युट्यूबवरचं? नाही. तुझं नाव लेफ्टी कोण आहे तुमच्या? ते आहे की लेफ्टी कोण आहे रे? हो, तिथे थर्ड वेसवर आहे, थर्ड वेसवर. त्याचं नाव काय? तो काय 7 नंबर. यार सांग की इकडे की 1 मिनिट सांग की मला कोण. शिवाजी महाराज हाय. शंभू 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 वा कलेक्शन जोरात केले. एक रन झाली ना, बोल की. भावाला धरला, भावानं बॉल भरला आणि त्यालाच कळलं मी धरलाय बॉल. इकडे तिकडे वगैरे बसलं. इकडे बॉल काय गतीत जाते असं नाही ना. चांगली रंगलेली मॅच. लॉ कॉलेज कराड वर्सेस महावीर महाविद्यालय कोल्हापूर. कम ऑन पिक्चर.
त्या साईडला जो मुलगा दिसतो ना तुम्हाला तो पळायला उभा राहिला हा ना राईट. आता ज्यावेळी ह्याने शॉट मारेल त्यावेळी तो पळणार आहे. बरोबर. ग्लोव्ज दे रे. ठेव पाठवून नीट ठेव. कमान पिक्चर म्हणजे बॉलिंग करत असतो तो. ए भारी रे. ए भारी रे. कम ऑन. रन होऊ नकोस फक्त. तुम्हाला सकाळी सांगितलेलं ना एकटा मॅच ओढणार एकटा. बघा तुम्ही लक्ष द्या फक्त त्याच्यावरती पिचरवर. हो कसला बरं गेलाय बघ. केस लांब जातो बॉल. ते बाहेर गेला ना. बॉल आहे तो. आणि इकडे पुढे पाक पुढे गेल्यानंतर होम रन म्हणजे फुल टॉस गेल्यानंतर डायरेक्ट मध्ये जा. किती असतात स्कोर त्याला फुल रनला. एक म्हणजे एक येडा मारला ना फुल. हा ती एक झाली. एक राऊंड. ओके. आणि सरपटी गेला तरी पण गेला की तिथपर्यंत जायचं. परत दुसरा बॅटर येणार मग कंटिन्यू. गेला हा ना स्टेडियमच्या बाहेर ना. अशी रंगात आलेली मॅच आणि पिक्चर संकेत वाघमारे तयारीत. कम ऑन. भारी रे. गते गते. स्पीड आहे स्पीड आहे. स्पीड आहे रे. गावतंय रे ते. फील्डिंग आहे रे. कर्म सप्लाय. हे किती रन झाला त्यांच्या. आत्ता सांगितलं झालं. आता 2 खाऊंड झाला. आता ह्यो बघूया प्लेयर कसा खेळतोय.
कमॉन संकेत. काय मारला म्हणून तापला का? तू तिकडे गेला होता कॅमेरा, आता तिने टच केला. आउट आहे ना तो आता. हो आउट. हे भारी रे. सगळे तयार झाले बघा. संख्येच्या हाताखाली सगळे तयार झाले. प्रॅक्टिस केली होती ना हौस. बाकी कुणालाच काही येत नाही. होय. एक्स्ट्रा झालं ना. ए भारी रे. मॅडम आले आहेत की 3 मॅडम आल्यात. दोन गेलेत युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी परीक्षा विभागात काम आहे आणि एक आहेत आमच्या सोबत. इथं नाहीत मॅडम. दुसरी परीक्षा विभाग होच की मग तिकडेच आहे. एक मॅडम आमच्या सोबत आहेत. नाहीत त्याला नाहीत. त्या कशा ओळखीच्या काय बघण्यात नाहीत त्यामुळे. तू आमच्याकडे ना. मी कोल्हापूरचा आहे. मग कधी येतो तू कॉलेजला? दररोज कोल्हापूर येऊन जाऊन करतोय. आवडच आहे. ए भारी रे. मध्ये जर असं आता धरलं सोडत. घेऊ आयला आला की फक्त इकडे घे. हाणला की बॉलच्या दिशेने जाऊ दे. कमॉन संकेत. आता भावानं बघा संकेत बॅटिंग अशी करतोय. गुरूंचा गुरु आहे संकेत. कमॉन संकेत. हे भारी रे. वर घ्यायचं असं सोड. बॉलच्या दिशेने हलवायचं. करतो मी. हा भारी रे. गुड लक संकेत. कमोने ए भारी रे. कमोन कमोन. आउट आहे. कॅच आउट. चला फिल्डिंगला. कम ऑन बेटा. कम ऑन संकेत.
मॅच खूप रोमांचकारी चालली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि स्टे ट्यून्ड. कम ऑन संकेत. चांगला ऍक्च्युली यामध्ये एक मेन रूल काय की संकेतनं होम मारला म्हणजे खूप वर गेला तो शॉट आणि तो कॅच झाला, परंतु जो दुसरा होता तो पळायला लागला ना, त्यामुळे संकेत आउट झाला आणि त्यामुळे ऑल आउट असं त्यांनी कन्सिडर केलं. सो आता पुन्हा आपला हा डाव आहे. असे 2 डाव असतात. आधीचा एक झाला, आत्ताचा जो आहे जो सेकंड आहे. कम ऑन संकेत. चांगला थांबून मार. बॉलांना कराडवाले बॉलांना समर्थ. दुसरा बॉल आहे आपल्याकडे. सेम IPL फील यायला लागलाय. सोहम सोहम हे सोहम इकडे की यार, कुठे पळतोस खरे. सेम IPL फील यायला लागलाय म्हणले. तुला नाही येत. कम ऑन. संख्या आहे संख्या. तो उभा कसा राहिलाय बघा तो. असू दे, नो प्रॉब्लेम, जाऊ दे. एक हातात म्हणजे कसं ते हातावर लागतं ना, म्हणून ती ग्लोव्स पण दिलेला असतो. बॉल बघा आता. असू दे, गेला बॉल. कशाला आणतो दुसरं कोण जाईल. जातात कराडवाले. आपण जायचं नाही कुठं. बाहेर गेला तर बॉल ते एंडिंग लावलं त्याच्या बाहेर बोला गेलं तर होम रन. त्यावेळी आपल्याला वेळ भेटतो कशासाठी, जो सर्कल सॉरी जो स्क्वेअर आहे तो फिरायसाठी. त्या स्क्वेअर फिरायच्या मध्ये जरी त्यांनी बॉल टाकला तर मग थांबायचं असतं. जर तिथं पोचायच्या आधी बॉल सापडला तर मग आउट. असं बरं, ते काय बदलायचं चाललंय मला वाटतं आता. बॉलिंग बदलतील है ना, थ्रोईंग. संकेत थ्रोईंग करतोय का? आता एक नीडेडच असते. हो, फोर्थ इयरला
स्वराज होता त्यांच्या हम्म? स्वराज हा. साईदादा हम्म. 1 वर्ष राहिलं बरोबर. 1 वर्ष मॅक्स टू मॅक्स. ते पण सबमिट पहिली सेम झाली की झालं सबमिशन चालू. संपवायचंच आहे लवकरात लवकर. इंटर्नशिप जॉईन केला कसली इंटर्नशिप? केबिन चेंबर. नाही. गेला बॉल. दिसायला जरा इंटरेस्टिंग असलं तर आता हा दुसरा डाव आहे आणि लास्ट पार्ट चाललाय गेमचा. आमची बॅटिंग झाल्यानंतर रिझल्ट येतील. गेम बंद झालाय तेव्हा फक्त चांगला मिळाला. क्लिअर बॉल दिसलाय. कर मिडल चांगला शेवट. बंद आहे वाटतं. बंद. विषय कोल्हापुरी असे. चला आणि रामानंद नगर. ऍक्च्युली आता हा 4th पार्ट चालू आहे. मगाशी जे मी तुम्हाला 3 शूट करून दाखवले ते आता 4th पार्ट नंतर सर आत्ताचा रिझल्ट येणार ना हे झाल्यानंतर. अरे तसे रिझल्ट असणार आहेत. बरोबर आहे ते. बघूया आपण रिझल्ट काय येतात. रस जास्त झाल्यात त्यांच्या. परत घे. ऍक्च्युली यामध्ये असतात 2 फेज. ओके ओके भाऊ चले चलता है भाई. चल रहा है भाई. कोल्हापूरकर चला चला कोल्हापूरकर. वेल प्लेड बघ बाबा. तुझ्या गेमचा एक्सपिरियन्स कसा होता? हाऊ वाज द गेम? एक नंबर. तुला कुठं वाटतंय व्हॉट वेंट रॉंग? चुकलो कुठं आपण? जरा प्रॅक्टिस कमी पडली. प्रॅक्टिस नाही. मला सांग फेज 2च्या पार्ट 1 मध्ये त्यांची बॅटिंग होती त्यामध्ये जास्त मार्क्स केले असं नाही का वाटत तुला? हो त्यांनी जरा जास्त पॉईंट काढले. हो पुन्हा फेज 1च्या पार्ट 2 मध्ये आपली बॅटिंग होती त्यावेळी संख्येच्या वेळी आउट झाला. जर नसतं झालं तर पॉईंट जास्त निघले. जास्त टिकले असते 100%. म्हणजे चुकलं कुठं ते कॅच घेतला तो पळायला लागला. कॅच घेतला ते चुकला. तो पाळला नसता तरी पुढचे प्लेअर खेळले. पुढचे प्लेअर नाही कॅच घेतल्यावर आउटच असते हो असं म्हणतो. बरोबर. तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे तुमचं म्हणतो बरोबर आहे. सो पॉईंट जास्त निघले असते अजून आपण स्कोर केला असताना. थोडेफार तिकडे पण रन गेले माहिती ना त्या साईडला. टप दिले असते. टप गेली असती आणि मार्क तिकडे पण गेले जास्त. बरोबर. एक होम गेला आणि सरपट गेला. अभिनंदन. कोल्हापूरकर ना? नाही कराड सॉफ्टबॉल सॉरी. कोणली कराड दिलसे कराड. बरं असं दे डबा आणला. चालायचं. हो डबा आणला. जीव जीव भूक लागल्या. हो. तेच म्हटलं आमच्या संकेत दादाला भूक लागली असेल. सूरज
सूरज हा ओके हा सूरज राईट ओके इस्लामपूरचा सूरज इस्लामपूर पाशी गोटकिंडी गोटकिंड गाव. आईला, तो एक सूरज सावंत पण होता. हो तो आहे फोर्थ इयरला. हाय आता तुम्ही घावले आम्हाला हेच ना असा विषय झाला. पारस व्हॉट वेंट रॉंग काय चुकलं आपलं काय प्रॅक्टिस चांगली झाली पण काय आता नशिबावर सगळं अवलंबून. नाही, जास्त गेले त्यांचे हा राईट फिल्डिंग मध्ये मध्ये आपण जरा कमी. नसताना तू पळला नसता साई तर तुला काय वाटतंय अजून रन निघले असता का संकेतकडं क्लोज झाले असते. क्लोज झाले असते ना घासाघाशी घासाघाशी झाली. ती जरा झाली असते तर जरा फाईट झाली असती. फाईट झाली असती रोमांचकारी वाटलं असतं जरा रोमॅन्टिक झाली असती. पण असं दे चालतंय ठीक आहे ना. बघितलं आमच्या टीम हो तर आता मॅडम आले त्यामुळे आपण जायला काय हरकत नाही ना आपल्याला जायला आता. मॅडम कशी होती तुमची कॉन्फरन्स. 50 बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो.